हॅलो, आज आम्ही कुठे जात आहे तुम्हाला थोड्या वेळात कळेलच. तोपर्यंत तुम्ही हे बघा नजारा किती छान आहे. रोडच्या दोन्ही साईडनी हिरवे हिरवे आणि खूप मोठाले झाडं आहेत. खूप छान वाटत होतं. गाडी चालवताना एकदम वेगळीच फिलिंग येत होती. खूप भारी वाटत होतं. आज आम्ही आलो होतो मोर्शीला, मोर्शीचा डॅम बघण्यासाठी. कारण आम्ही न्यूजमध्ये बघितलं होतं की डॅमचे पूर्ण 13 दरवाजे उघडे आहे. पण इथे येऊन बघितलं तर डॅमचे 5च दरवाजे उघडे होते. आम्हाला यायला थोडं लेट झालं, त्यामुळे असं झालं असेल. जाऊ दे, काही असो. खूप मजा आली. डॅमच्या थोडं जवळ उभं राहिलं तर पाण्याचे फवारे उडत होते. मी तर पूर्ण भिजूनच गेली होती. आणि तुम्ही बघू शकता आजूबाजूने किती गर्दी आहे. खूप प्रचंड गर्दी होती. गाडी पार्किंगसाठी सुद्धा जागा नव्हती, एवढी गर्दी होती. आणि पोलीस लोकंसुद्धा होते. त्यामुळे तुम्ही विचार करू शकता किती सगळे लोक रोज हा डॅम बघायला येत असेल. इतकं छान वाटत होतं. डॅमला थोडं जवळून बघण्यासाठी आम्ही वरती गेलो आणि तुम्ही हा माझ्या मागचा व्ह्यू बघू शकाल. आम्ही वरती आलो. संध्याकाळ होत होती, त्यामुळे सूर्य पण मावळत होता. त्यानंतरचा व्ह्यू एकदम छान होता. जोपर्यंत नजर जात होती तोपर्यंत पाणीच पाणी दिसत होतं. आम्ही दोघं बसलो, गोष्टी केल्या. खूप वेळपर्यंत हा व्ह्यू एन्जॉय केला. त्यानंतर आम्ही खाली उतरलो, बुट्टा खाल्ला आणि परत घरी येण्यासाठी निघालो, कारण खूप लेट झालं होतं. भूक लागली तर वरुडला गाडी थांबवली आणि डोसा खाल्ला. हा डोसा काही एवढा छान नव्हता, ओकेच होता. पण मला खूप जोराने भूक लागली होती, कारण मी सकाळपासून काहीच खाल्लं नव्हतं. त्यामुळे मी खाऊन घेतला. यांनी तर खाल्लाच नाही, कारण त्यांना आवडला नाही. आणि तिथेच एक सेल होता, तर मी तिथे गेली होती. फोन माझ्याकडे होता नाही, त्यामुळे रेकॉर्डिंग काही केली नाही. त्यानंतर आम्ही चहा वगैरे घेतला आणि घरी येण्यासाठी निघालो, कारण मला घरी जाऊन स्वयंपाकसुद्धा करायचा होता. ही काही फोटो आहे जी मी घेतली. भेटूया पुढच्या